जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, कितीही मोठे व्हा, पण भूतकाळात डोकावताना पहिले आपल्या डोळ्यासमोर येते ते आपले गाव. त्या गावातील आपले बालपण, तो सुखाचा काळ. मग समोर येते ती माझी शाळा, कधी डोळ्यात पाणी आणणारी तर कधी ओठावर हसू आणणारी. आपली शाळा, माझी शाळा. ही आमच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नारा, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. याच शाळेत माझे बालपण गेले. इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता 7वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मी या शाळेतून घेतले. फक्त माझेच नाही तर माझ्या घरच्या 3 पिढ्यांनी याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. माझे आजोबा, माझे बाबा, काका, त्यानंतर मी व माझे भावंड. माझ्या गावातील या आमच्या प्राथमिक शाळेची स्थापना इसवी सन 1905 मध्ये झाली. तेव्हा ही शाळा एका गोठ्यात भरत असे. स्वातंत्र्योत्तर काळात या शाळेला स्वतःची इमारत मिळाली. शिवाय केंद्र शाळेचा दर्जाही मिळाला. विद्यार्थी संख्या वाढली, त्यामुळे 2 शाळा वेगवेगळ्या करण्यात आल्या. एक म्हणजे प्राथमिक कन्या शाळा, जिथे फक्त मुली 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेत होत्या. त्यानंतर 5वी पासून उच्च प्राथमिक केंद्र शाळेत सहशिक्षण होत असे. अशा या आमच्या समृद्ध असलेल्या दोन्ही शाळेने गावातील प्रत्येकाचे बालपण हसत खेळत घडविले. सुजाण सुसंस्कृत नागरिक घडविले. कोणीही प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहिले नाही. याच शाळेने वर्ग 1, वर्ग 2चे अधिकारी सुद्धा घडविले. याच शाळेतून शिकून आमच्या गावातील भरपूर जण प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, बँकर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत. काही यशस्वी उद्योजक आहेत, तर काही आधुनिक शेती पण करतात. याच शाळेत आमच्या गावातील प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी जडल्या आहेत. प्रत्येकाचे बालपण या शाळेने जपले आहे व समृद्ध केले आहे. आमच्या या शाळेत कित्येक क्रीडा महोत्सव झाले असतील. त्यात प्रत्येकाच्या सुप्त गुणाला वाव मिळाला. कित्येक क्रीडाप्रेमी, खेळाडू याच शाळेतून शिकून बाहेर पडले. ज्ञानासोबतच इतर कौशल्यावर, सुप्त गुण ओळखून विकसित करण्यावर सुद्धा शाळेतील शिक्षकांनी कोणतीच कसर ठेवली नाही आणि हाच वारसा निरंतर सुरू आहे. काळानुरूप शिक्षणात बदल होऊ लागला. त्याप्रमाणे आमच्या या शाळेने स्वतःला त्यानुसार तत्पर ठेवले. लवचिकतेचे धोरण स्वीकारून नवीन बदल स्वीकारले. शासनाच्या प्रत्येक कसोटीवर खरी उतरली. परंतु गेल्या काही काळापासून शिक्षणाचे खाजगीकरण म्हणण्यापेक्षा व्यापारीकरण वाढू लागले व हळूहळू शाळेतील पटसंख्या कमी होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणजे
गावातील 2 शाळांचे एकत्रीकरण झाले व प्राथमिक कन्या शाळा नारा ही शाळा इतिहास जमा झाली आणि 1ली ते 7वी पर्यंतचे सहशिक्षण सुरू झाले. फक्त केंद्र शाळेची पटसंख्या 300च्या घरात राहायची ती 2 शाळेचे एकत्रीकरण करूनही आज अर्ध्यावर आली आहे. असेच होत राहिले तर ही शाळा सुद्धा शासनाच्या नियमानुसार 20 पटसंख्येच्या खाली आली तर बंद पडेल. ही शाळा वाचविणे समाज व शिक्षकाची मिळून जबाबदारी आहे. खाजगी शाळा छान असते, तेथे मुलांच्या क्षमता विकसित होतात, बौद्धिक पातळी उंचावते असा समज होऊन बहुतांश पालक आपल्या मुलांना या शाळेत घालतात. परिणाम, या शाळेच्या शिक्षणाचा खर्च झेपावत नाही व कर्जबाजारी होतात. ज्या शाळेत तुम्ही एवढा खर्च करून पाठविता तेथील शिक्षक प्रशिक्षित आहेत का? तुमची मुले तिथे खरोखरच शिकत आहेत की काय? त्या वातावरणाशी जुळून घ्यायला त्यांना त्रास होतो याची कधी माहिती घेतली का? शिवाय संपूर्ण खर्च करून सुद्धा मुलांचा अभ्यास घरी घ्यायला सांगतात किंवा शिकवणी लावायला सांगतात. अरे पण शासनाने 2009 पासून वयाच्या 6 ते 14 वयोगटाच्या प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले आहे. मग याचा लाभ आपण घ्यायला नको का? कधी जाऊन बघितलंय का शाळेत काय चाललंय, किती नवनवीन साहित्य आलंय? आज आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आहे, विज्ञान कक्ष आहे, सुसज्ज असे वाचनालय आहे. शिवाय प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्याची पेटी सुद्धा आहे. शाळेत सर्व प्रशिक्षित शिक्षक आहेत. शिवाय वेळोवेळी व गरजेनुसार शासन त्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतात. ही सर्व शिक्षक मंडळी विद्यार्थी घडविण्यासाठी मेहनत घेतात. वर्षभर अभ्यासेतर उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्या विकसित करतात. या उलट खाजगी शाळेत सतत मुलांवर मानसिक दडपण असते. स्पर्धेत टिकण्याचे 10 किलो वजनाचे पाठीवर ओझे, 6 तासाच्या शाळेसाठी त्यांचे 8 तास खर्ची पडतात. कारण 10 किलोमीटर प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यांचे बालपण हिरावले जात आहे. त्यांना खेळायला बागडायलाही वेळ मिळत नाही. एवढी ही खाजगी शाळेची जीवघेणी स्पर्धा आहे. या ग्रामीण भागात आज जिल्हा परिषद शाळा टिकविणे आवश्यक आहे. या शाळा बंद पडल्यास प्राथमिक शिक्षणासाठी सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागेल. परिणामी बहुतांश मुलांचे विविध कारणामुळे शिक्षण सुटेल. जसे प्रवास करण्याने, खर्च झेपावत नसल्याने किंवा इतर अडचणींमुळे शिक्षण सुटेल. कारण गावातील सर्वच पालक प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही आणि करायला पण नको. कारण शासनाने प्राथमिक शिक्षण मोफत केले आहे. त्याचा लाभ नको का घ्यायला? प्राथमिक शिक्षणावर अमाप खर्च करण्यापेक्षा त्या पैशाची गुंतवणूक करा. तेच पैसे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायाला भांडवल म्हणून वापरता येईल. जिल्हा परिषदच्या शाळेला कमी लेखू नये, कारण भारतीय असल्याचा अभिमान वाटावा अशी पुणे जिल्ह्यातील जालिंदर नगर येथील एक जिल्हा परिषद शाळा जगातील सर्वोत्तम शाळा म्हणून नामांकनासाठी निवडलेली आहे. जिल्हा परिषदची शाळा म्हणजे गावाचा अभिमान, संस्कृती असतो. संस्कृतीचे दर्शन यातून घडते. राज्यातील गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा म्हणजे शिक्षण व्यवस्था आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असते. गरीब व गरजू मुलांना शिक्षणाची संधी मिळते. सामाजिक समानता आणि न्याय प्रस्थापित होतो. गावाचा विकास होतो. शिक्षणामुळे मुलांचे भविष्य उज्ज्वल होते. यावर्षी इयत्ता पहिलीत ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल केले त्यांचे जाहीर अभिनंदन. जिल्हा परिषद शाळा वाचविणे ही केवळ सरकारचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सामूहिक प्रयत्नांनी आपण या शाळा वाचवू शकतो. यासाठी शिक्षकांनी, पालकांनी आणि समाजाने एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांनी
आपण या शाळा वाचवू शकतो आणि ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकतो.